नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक केशव बाळे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स मागच्या एका वर्षापासून शिकत आलेलो आहोत. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये दोन इकॉनॉमिक्स येतात, एक येतो मायक्रो आणि दुसरा येतो मॅक्रो. आता याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण थोडक्यात आपण जाणून घेऊयात की मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे असं अर्थशास्त्र असतं ज्या अर्थशास्त्रामध्ये लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे एखादी विशिष्ट उद्योगसंस्था असेल, विशिष्ट कुटुंब असेल, विशिष्ट उद्योग असेल, या संदर्भामध्ये अभ्यास आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय की या इकॉनॉमिक्समध्ये आपण लहान आर्थिक घटकांचा अभ्यास न करता मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास करत असतो. जसे की नॅशनल इन्कम असेल, एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, अशा ज्या मोठमोठ्या चलांचा अभ्यास आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की जो पुणे युनिव्हर्सिटीचा CBCS हा जो नवीन पॅटर्न आहे, या पॅटर्ननुसार मॅक्रो इकॉनॉमिक्सचा सिलेबस चेंज झालेला आहे. यामध्ये नेमके काय बदल झाले हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता मॅक्रो इकॉनॉमिक्सची प्रिएम्बल जर बघितली तर म्हणजे ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये थोडक्यात काय की आपण पूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास करणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये सगळ्या अभ्यासाचा जो केंद्रबिंदू होता तो होता किंमत म्हणजे प्राईस. तसं मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा नॅशनल इन्कम आहे. म्हणजे हा नॅशनल इन्कम आपल्याला सेपरेट एक चॅप्टरच आहे. या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये नंतर डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत. मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे जर तुम्ही सगळे जर रीड केले तर तुमच्या लक्षात येईल की मॅक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या बेसिक कन्सेप्टचा अभ्यास आपण त्यांच्यासोबत फॅमिलियर होणं हा मॅक्रो इकॉनॉमिक्स सिलेबसचा मेन उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 युनिट या सेमिस्टरमध्ये असणार आहेत. ह्या 4ही युनिटच्या संदर्भामध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे फर्स्ट युनिट आहे हे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे या संदर्भामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी या चॅप्टरमधून समजतील. म्हणजे मीनिंग, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा मीनिंग, त्याच्या डेफिनेशन, तुम्हाला डिफरंट टाईपच्या डेफिनेशन असतील. मॅक्रो इकॉनॉमिक्सचं नेचर कसं आहे, स्कोप कसा आहे, सिग्निफिकन्स आणि लिमिटेशन्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे ऑब्जेक्टिव्ह काय. आता हा जो पार्ट आहे हा प्रिव्हियस सिलेबसमध्ये नव्हता, हा पार्ट या सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. तर मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये बेसिक गोष्टी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. आता हा पोर्शन सिलेबसला का टाकला याचं पर्पज तुम्ही जर बघितलं तर टू मेक द स्टुडंट अवेअर द कन्सेप्ट्स इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स. ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही अवेअर व्हावं, त्याच्याशी फॅमिलियर व्हावं, या मागचा मेन उद्देश आहे. म्हणजे कोणती स्किल डेव्हलप होणार तुमच्यामध्ये, ॲनालाइज अँड थिंक क्रिटिकली. तर तुमच्यामध्ये ॲनालाइज करण्याची जी कॅपॅसिटी वाढायला पाहिजे, तुम्ही क्रिटिकली थिंकिंग करायला पाहिजे आणि रायटिंग स्किल डेव्हलप करावी, या फर्स्ट युनिट मागचा हा मेन उद्देश आहे. सेकंड चॅप्टर आहे नॅशनल इन्कम. म्हणजे या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हाच नॅशनल इन्कम आहे. म्हणजे नॅशनल इन्कमचं या सिलेबसमध्ये किती महत्त्व असेल हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे नॅशनल इन्कम आणि त्याचं महत्त्व काय. त्यानंतर नॅशनल इन्कमचे रिलेटेड ज्या 6 बेसिक कन्सेप्ट असतात, या 6च्या 6 बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे, ज्यामध्ये GDP, GNP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्सनल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम, या 6 कन्सेप्ट आपल्याला यामध्ये शिकायच्यात. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचं की नॅशनल इन्कम मोजतात कसं, मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. त्यानंतर मेथड्स अँड डिफिकल्टीज म्हणजे नॅशनल इन्कम मोजायच्या कोणकोणत्या पद्धती असतात आणि त्याला कोणकोणत्या डिफिकल्टी येतात, हा तिसरा पॉईंट असणार आहे. चौथा पॉईंट असणार आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. म्हणजे नॅशनल इन्कमचा फ्लो कसा असतो 2 सेक्टर मॉडेलच्या संदर्भामध्ये हे आपल्याला शिकायचं आहे. या चॅप्टरचं जे पर्पज आहे हे पर्पज आहे की नॅशनल इन्कमशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला माहिती होणं किंवा हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर जे तिसरे युनिट आहे हे तिसरे युनिट थेरीज ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. म्हणजे देशाचं जे आउटपुट असतं म्हणजे उत्पादन आणि रोजगार याच्या संदर्भामध्ये ज्या बेसिक थिअरीज आहेत, या बेसिक थिअरीज
या संदर्भामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. अत्यंत डिटेल्समध्ये जाणार नाहीत, खूप बेसिक गोष्टी आपल्याला या युनिटमधून शिकायच्या आहेत. यामध्ये काय काय गोष्टी येतात. सर्वात प्रथम द क्लासिकलच्या थिअरीमध्ये जे.बी.से यांची एक थिअरी आहे. या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहेत. त्यानंतर क्लासिकलची थिअरी बघणार आहेत एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये. त्यानंतर केन्सनं यांच्यावरती काय टीका केलेली, म्हणजे क्लासिकलच्या थिअरीवरती केन्सनं काय टीका केली त्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर केन्सची थिअरी एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये केन्सनं काय थिअरी दिलेली, म्हणजे एखाद्या देशाचं एम्प्लॉयमेंट किती असू शकतं या संदर्भामध्ये क्लासिकलवाल्यानं विचार मांडलेले आहेत, केन्सवाल्यानं मांडलेले आहेत आणि मॉडर्न इकॉनॉमिस्ट त्यांनी देखील मांडलेले आहेत. पण आपण फक्त क्लासिकल आणि केन्स यांच्या संदर्भामध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. या चॅप्टरचं पर्पज देखील तेच आहे की विद्यार्थ्यांना बेसिक कन्सेप्ट, बेसिक अंडरस्टँडिंग असावं की एखाद्या देशामध्ये रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट आणि आउटपुटच्या थिअरी संदर्भामध्ये काय काय गोष्टी असतात या संदर्भामध्ये बेसिक गोष्टी माहिती असाव्यात. हाच एक महत्त्वाचा पर्पज या युनिटचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4थं युनिट आहे या युनिटमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि हे युनिट जर एक विचार केलं तर खूप वास्ट युनिट आहे. यामध्ये कन्झम्पशन, सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट या 3 गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्झम्पशन फंक्शन. म्हणजे कन्झम्पशन म्हणजे काय असतं, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. त्यानंतर एक केन्सचा सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत गेल्यास कन्झम्पशन कसं वाढतं या संदर्भामध्ये एक लॉ दिलेला आहे केन्सनं. आणि डिटर्मिनंट्स म्हणजे कोणत्या घटकावरती कन्झम्पशन डिपेंड असतं, हा कन्झम्पशनच्या संदर्भामधला पहिला पॉईंट. दुसरा नंतर सेविंगच्या संदर्भामध्ये तसंच आहे की सेविंगचे रिलेटेड असणारे हे टॉपिक आपण या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये हे 4 इन्व्हेस्टमेंट आहेत. हे 4 इन्व्हेस्टमेंट अतिशय सोपे आहेत. या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये आपण या युनिटमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल अँड इट्स डिटर्मिनंट्स. म्हणजे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजे काय असतं आणि ते कशावरती डिपेंड असतं हे आपण या 4.4 या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 4.5 इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर अँड ॲक्सिलरेशन प्रिन्सिपल. ह्या 2 संकल्पना आहेत. या 2 संकल्पनाच्या संदर्भामध्ये आपण या चॅप्टरच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. याचं पर्पज काय, तर मल्टिप्लायर आणि ॲक्सिलरेटर ही कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आणि कन्झम्पशन फंक्शन, सेविंग फंक्शन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन याचा नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. 4th युनिटचा हा मेन पर्पज आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचा, जेणेकरून त्यांना यासारख्या व्हिडिओचा फ्युचरमध्ये फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये लॉंग टर्मसाठी फायदा होईल याची खात्री मी देतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.